दिसला तो नाही येतात खाली लागते कबड्डीपेक्षा क्रिकेट नंबरला अनिल राऊत, जितेंद्र पुणेकर. ग्राउंड नंबर 1 चा झालेला सामन्यामध्ये रॉयल ईगल वर्सेस निहाल अँड आरोही डायनामोज यामध्ये निहाल अँड आरोही डायनामोज हा संघ 11 गुणांनी विजय झालेला त्या संघाचं अभिनंदन आणि रॉयल ईगल हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उद्याचे सामने उद्या मित्रांनो अजूनही 4 ग्राउंड आपण उद्याला सकाळच्या याच्यातून यामध्ये खेळत आहोत. ग्राउंड नंबर 1 ते 5 घ्या. आजच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत चेतन गोपाळ भोईर, सहाय्यक अभियंता अलिबाग, त्याचप्रमाणे ते इंजिनियर अभियंता असोसिएशन रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. या संयोजन समितीच्या वतीनं मी किशोर कोटेकर यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. धन्यवाद. 1 नंबरचे पंच पुकारा. 1 नंबरचे पंच घ्या. मैदान क्रमांक 1 वर सामनाधिकारी आहेत सरपंच जितेंद्र म्हात्रे, पंच अच्युत पाटील, कल्पेश झेंपसे, गुणलेखक रमेश पाटील, थर्ड गुणलेखक शिवदास म्हात्रे, सहाय्यक गुणलेखक विजय भोईर, पद्माकर पाटील आणि बजर गुणलेखक दीपक माळी. मैदान क्रमांक 2 वरील सामनाधिकारी आहेत सरपंच अनिल राऊत, पंच जितेंद्र कोठेकर, मदन पाटील, गुणलेखक उल्हास पाटील, थर्ड गुणलेखक भालचंद्र पाटील, सहाय्यक गुणलेखक शशिकांत गावंत, दामोदर पाटील आणि बजर गुणलेखक काशीनाथ म्हात्रे. सामनाधिकाऱ्यांनी आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अच्छा पेन कबड्डी प्रीमियर लीग 2021च्या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या या कबड्डीच्या स्पर्धेचा आजचा ह्या 2 ग्राउंडवरचा हा शेवटचा सामना. उद्या बरोबर 1 वाजता आपल्याला जे पाटील सरांनी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्याप्रमाणे आपण वेळेवर उपस्थित राहायचे आहे. संघनायक, कोच आणि मार्गदर्शक त्याचबरोबर संघाचे मालक यांना देखील विनंती आपण वेळेत उपस्थित राहायचं आहे आणि सामने आपल्याला वेळेवरती संपवण्यासाठी आपलं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो आज आपले साखळी पद्धतीतले 4 सामने अजूनही बाकी आहेत, ते उद्या खेळले जाणार आहेत. त्यामुळे आपला आजचा बोजा उद्यावरती पडणार आहे याची कृपया लक्षात घ्या आणि संघ सगळे उद्या वेळेत उपस्थित राहतील याची आपण कृपया दक्षता घ्या. तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. याला म्हणतात कबड्डीचे प्रेक्षक. शेवटचे सामने देखील पाहण्यासाठी तेवढीच प्रेक्षकांची गर्दी आणि आमचे प्रेक्षक तितकेच दर्दी, त्यामुळे त्यांचं या ठिकाणी उपस्थिती अतिशय महत्वाची. त्याबद्दल मी सर्व प्रेक्षक वर्गांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि आजच्या पहिल्या दिवसाच्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे आपण वळतो आहोत. दोन्ही ग्राउंड या ठिकाणी सुरू होत आहेत. सामना अधिकाऱ्यांनी आपला ग्राउंडचा ताबा घेतलेला आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्यानं शेवटच्या याच्यातून ग्राउंड नंबर 2 वरचा सामना सुरू झालेला आहे. 1 नंबरचा सामना देखील सामनाधिकाऱ्यांनी सुरुवात करावी. आपण जास्त विलंब न लावता त्या सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी या स्पर्धा YouTube वरती पाहण्यात याव्यात यासाठी केलेलं आयोजन आणि नियोजन. त्याचबरोबर स्क्रीनवरती आपल्याला या स्पर्धा काही लोकांना बाजूचं पाहता येत नाही किंबहुना थोडासा प्रॉब्लेम येतोय. अशा मंडळींना लांबूनच या स्पर्धा पाहता येतील आणि स्क्रीनवरचं देखील दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. सर्वांचं अतिशय चोख नियोजनातून आजच्या या पेन कबड्डी प्रीमियर लीग 2021च्या स्पर्धा अतिशय आयोजन नियोजनातून संपन्न होत आहेत. तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक ऋण व्यक्त करतोय, आभार व्यक्त करतोय आणि उद्या लवकरच 1 वाजता या स्पर्धा सुरू होतील. वारंवार आपल्याला सांगतो आहे संघनायक, कोच, मार्गदर्शक आणि खेळाडू कृपया जास्त विलंब न लावता आपण या ठिकाणी वेळेत उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून या ठिकाणी आपल्याला या स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न करता येतील. आणि शेवटचा या ठिकाणी एक पंच पाहिजे तो जितो
ग्राउंड नंबर 1 वरती कल्पेश झेमसे आलाय का? एक पाहिजे कोणतरी. दिलीप माळी ग्राउंड नंबर घ्यायचंय. दिलीप माळी आपल्या आजूबाजूला कुठे असाल तर लगेच ग्राउंड नंबर 1 वरती चला. तिकडे आहेत का? हा, मग ग्राउंड नंबर 1 वरती कोण आहे बघा अजून? येतात दिनेश पाटील दिले तुम्हाला. दिनेश पाटील येतात. ओके. मैदान क्रमांक 1 वर सामना सुरू होतोय. तो सह्याद्री वॉरियर्स आणि स्वराली अँड महेश्वरी वॉरियर्स. मैदान क्रमांक 2 वर सामना आता चालू झालेला आहे. AM एंटरप्राइजेस नील अँड साहिल रायडर्स. आजच्या दिवसातील हे शेवटचे सामने चालू आहेत. ग्राउंड नंबर 1 वरचा सामना सुरू होतोय. चढाईसाठीच बंटी बांधणकर चढाई करायला येतोय. पहिली चढाई सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर खेळ आपल्याला पाहायला मिळेल तो ग्राउंड नंबर 1 वरती. ग्राउंड नंबर 2 वरती 2-2 गुणांची आपल्याला या ठिकाणी गुणांची इंडिकेटर्स सूचित करतोय. तर एकीकडे आपल्याला ग्राउंड नंबर 1 चा सामना सुरू होतोय. पहिलीच सर्व्हिस. सुंदर 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पदक झाली तर तेवढंच सुंदर. चढाईसाठी प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघाला गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तितकी चढाई खोलवर करून गुण मिळवण्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतोय. तेवढाच प्रकारचा ग्राउंड नंबर 2 वरती देखील प्रत्येक चढाईमध्ये सुंदर अतिशय सुंदर बोनस गुण घेऊन तो आपल्या संघाला एक गुणाची बढत देतो. चढाईसाठी बंटी बांधणकर ग्राउंड नंबर 1 वरती आपली चढाई करतोय. खूप वर्षापासून बंटीचा खेळ अतिशय चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. किंबहुना बंटीने अतिशय चांगल्या प्रकारची खेळ दाखवलेली आहे. सुंदर अशा प्रकारचा खेळाडू आणि बंटीने सहजगत्या 1 नंबरच्या खेळाडूला बाद केलंय आणि आपल्या संघाला 1 गुणाची इथे भर दिलेली आहे. दोन्ही संघ 1-1 गुणावरती या ठिकाणी खेळतायत. तर एकीकडे 5 आणि 3 अशा प्रकारचा गुणफलक आपल्याला संकेत देतोय. अच्छा, या कबड्डी स्पर्धेचं सर्व प्रेक्षकांना श्रेय आम्ही देऊ इच्छितो की ही स्पर्धा यशस्वीरित्या आणि चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी प्रेक्षकांचं तितकंच महत्वाचं सहकार्य लाभलं आणि लाभतं आहे. उद्याही ते तितकंच परीने लाभावं जेणेकरून आपल्याला ह्या कबड्डी स्पर्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे संपन्न करता येतील. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होताना आनंद वाटतो आहे आणि आपली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित. दिनेश पाटील बाजार समिती पेंटचे दिनेश पाटील आपण कुठं असतील तर प्रफुल्ल पाटील यांना भेटावं.
पुन्हा वारंवार चढाई करतोय तो बंटी बांधनकर. 7-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. मगाशी अचूक खेळाडू बाद करून तो परतला होता, परंतु आता मात्र तो रिक्त हस्ते मागे परततोय. चढाईसाठी विकी, चढाईसाठी विकी. एक वेळ विकीच्या सुद्धा अतिशय चढाई सुंदर अशा प्रकारचा खेळाडू मध्ये बाळगुटा बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि त्याला यशस्वी प्राप्त झालाय. एक गुण मिळवलेला आहे तो अर्थात विकास. आणि इथे गुणफलक दाखवतो तो 3 आणि 1. 8 आणि 3 फार मोठी दरी ग्राउंड नंबर 2 वरती पडते आहे. ते अर्थातच या दोन्ही संघांमध्ये सुंदर सुंदर अशा प्रकारची चढाई आणि सहजगत्या एक खेळाडू बाद करून खेळाडू एक गुणांची बढत घेऊन झाला. पुन्हा एकदा चढाईसाठी विकी आपल्या ग्राउंड नंबर 1 वरती चढाई करतोय. 7-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. बोनस गुण घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करेल तो अर्थातच विकी. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत फिरून आपल्या खेळाडूंना हलवण्याचं काम करतोय, परंतु करत असतानाच रिक्त हस्ते मागे. पुन्हा एकदा विकी आणि बंटी यांचा एक प्रकारचा लपंडाई या ठिकाणी सुरू झालेला दिसतोय. बंटी पुन्हा एकदा चढाईसाठी 6-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. इथे बोनस ऑन आहे, त्यामुळे आपल्याला बोनस गुण आणि त्याचबरोबर एखादा गुण मिळेल की काय यासाठीच बंटी प्रयत्न करतोय. आणि अशाच माध्यमातून बंटीची चढाई होत असताना त्याची चढाई इथे यशस्वी झालेली आहे. आणि बंटीने दोन खेळाडू बाद केलेले आहेत. अभिनंदन. छान सुंदर अशा प्रकारची चढाई बंटीची. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर देतोय तो विकी. आपले गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि ग्राउंड नंबर 1 वरचा सामना अतिशय वेगळ्या प्रकारची कलाटणी प्रत्येक क्षणाला घेत असताना इथे मात्र विकीला चारी विंडे च्युत करण्याचं काम केलं ते अर्थात संघाने. आणि इथे की विकी बाद झालाय. पुन्हा एकदा चढाई करतोय तो अर्थातच बंटी बांधनकर. 3-1 क्षेत्ररक्षण. मित्रांनो, 3मध्ये जर खेळाडूला पकड झाल्यास 2 गुण संघाला मिळत आहेत. आणि तशा प्रकारची चढाई, इतकी सुंदर चढाई आणि दोन गुण मिळालेले आहे खेळाडूला. मगाशीच मी बोलल्या आपल्याला इथे त्याचा प्रत्यंतर आला आणि बंटी बाद झालेला आहे आणि त्या ठिकाणी पक्कड झाल्यामुळेच त्याला 2 गुण मिळालेले आहेत. अर्थातच गुणफलक दाखवतोय तो अर्थातच 5-5 अशा प्रकारचा संघ या ठिकाणी. आणि मात्र 2 वरती मात्र थोडीशी दरी मोठीच वाटते की 11 आणि 3 अशा प्रकारचा या ठिकाणी गुणफलक आपल्याला दाखवतोय. म्हणजेच फार मोठी दरी पाहायला मिळते ती 8 गुणांची आपल्याला तिथे बढत तर दिसते. खरोखरच अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आयोजनातून या कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी आता आपण अंतिम स्वरूपाकडे जातो आहोत. मित्रांनो, उद्या या स्पर्धा बरोबर 1 ला सुरू होतील. आपले सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच, सामनाधिकारी, त्याचबरोबर संघाचे कोच, मार्गदर्शक आणि मालक यांना विनंती आहे आपण वेळेत या. प्रेक्षकांच्या गर्दीची आपल्याला खंत नाही. तुम्ही सामने सुरू झाले की इथं गर्दीला मात्र पारावर नाही, कारण उद्या मात्र आपल्याला सामने वेगळ्या प्रकारे पाहायला मिळतील. पुन्हा एकदा या ठिकाणी चढाईसाठी रिक्त हस्ते मागे 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू या ठिकाणी आपल्या संघाला मजबूतीच्याकडे आणण्यासाठी किंबहुना गुण प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून चढाई करतोय. सुंदर अशा प्रकारची चढाई, उंची पण तितकीच लाभलेली आहे. सडपाताल बांधाचा हा खेळाडू चढाई करून आपले गेलेले गुण किंबहुना संघाला बढती करण्यासाठी सुंदर अशा प्रकारची पकड मात्र तिथे त्याला झालेली आहे. आणि अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी त्यांनी दोन्ही खेळाडूंनी आपल्या बाजूमध्ये त्याला बद्ध केलाय. पुन्हा एकदा चढाईसाठी बंटी. मात्र इथे बंटीने आपला सहज एक गुण प्राप्त केलाय. मागाचा गेलेला गुण मिळवण्याचं काम बंटीने त्या ठिकाणी केलंय. पुन्हा एकदा 7-1 असा प्रसंग आपल्याला क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते ग्राउंड नंबर 1 वरती
थोडंसं ग्राउंड नंबर 1 वरती 5 आणि 7 अशा प्रकारचा गुण फलक आपल्याला दाखवते. वारंवार चढाई करते तो अर्थातच बंटी आणि आपल्या गिरीश पाटील आपण स्टेजकडे या. आपल्याकडे कुपन्स आहेत, आपण स्टेजकडे या. गिरीश पाटील. तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा एक मनापासून हार्दिक स्वागत. या ठिकाणी 10 कबड्डी प्रीमियर लीग 2021 ची स्पर्धा आज संध्याकाळी 4 वाजता सुरू झाली. मित्रांनो, थोडासा विलंब झाल्यामुळे आपल्याला 4 सामने उद्याला खेळायला लावणार आहेत आणि तो बोजा आपल्याला उद्याला पडतोय. सुंदर अशा प्रकारची चढाईमध्ये इथे बंटीला खूप अशा प्रकारचं झगडावं लागलं. मात्र आता इथे जर एखादा जर खेळाडू जर दुसरा जर असता तर कदाचित मला वाटतं बंटीला ते जड झालं असतं, परंतु बंटीने त्या खेळाडूला बाद करून 1+2 लोणाचे एकूण 3 गुण मिळून बंटी परततोय आणि इथे स्कोर बोर्ड दाखवतोय तो 6-11. ग्राउंड नंबर 2 चा स्कोर बोर्ड दाखवतोय तो 3-13. इथे 3-13च वाजण्याची पाळी ग्राउंड नंबर 1 वरती पाहायला मिळते. अर्थात संघाच्या वरती फार मोठी जबाबदारी. अर्थात त्याच माध्यमातून या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ग्राउंड नंबर 1 आणि 2 चा त्रुटिक नियमांचा या ठिकाणी अवलंब ग्राउंड नंबर 1 वरती नाही. वारंवार चढाई करतोय आणि चढाईमध्ये प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळे गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय तो बंटी बांधनकर. पुन्हा एकदा 601 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. इंडिकेटर्स बंद झालंय, कृपया जरा लक्ष द्या. इंडिकेटर्स ज्यांनी लावलेले आहेत त्यांनी कृपया त्याकडे लक्ष द्या जरा. ग्राउंड नंबर 1 चा इंडिकेटर बंद झालाय. ग्राउंड नंबर 2 वरती 16+3 फारच भगत तर हे पाहायला मिळतंय. 16+5 मला वाटतं 2 गुणांची या ठिकाणी आपल्याला चढाईमध्ये गुण मिळालेले आहेत. ग्राउंड नंबर 2 वरती चढाई देखील सामना अतिशय वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून पुढे येतोय. इंडिकेटर पुन्हा एकदा सुरुवात होते. सेटिंग करून घ्या इंडिकेटरची. 6 आहेत का 5 आहेत? 5 आहेत ना? 6 बार आहे ना? काय 5 बार आहे? नाही, 6-12. ग्राउंड नंबर 1 वरती बंटी पुन्हा एकदा चढाईसाठी 601 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. सुंदर अशा प्रकारची चढाई करतोय. प्रत्येक चढाईमध्ये लढाई करून आपल्या संघाला गुण मिळवण्याचा प्रयत्न बंटी करतोय आणि त्याला प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू तेही देखील तितकेच प्रयत्न करतोय की आपला संघ थोडासा कुठेतरी मागे आहे, धोक्यात आहे आणि ते गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा वारंवार चढाई करून गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. साई मोहन पाटील. साई मोहन पाटील कृपया आपले नातेवाईक या ठिकाणी वाट बघतायत. आपण स्टेजकडे यायचंय. साई मोहन पाटील. लहान मुलांनी कृपया, आता रात्र झालेली आहे, आपल्या मोठ्या माणसांना सोडू नका. तमाम कबड्डी रसिकांचं खरोखरच मानावं तितके आभार कमीच, कौतुक करावं तितकंच कमी. आणि या आजच्या दिवसाचा शेवटच्या सामन्याचा या ठिकाणी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहेत. साखळी पद्धतीने राहिलेले 4 सामने आपल्याला उद्या सकाळी लवकर, दुपारी लवकर सुरू करायचे आहेत. त्यामुळे आपलं सहकार्य अतिशय महत्वाचं आहे. मगाशी जे पाटील सरांनी ज्या दिलेल्या सूचना आहेत त्या सगळ्यांनी तंतोतंत पाळून प्रत्येक चढाईमध्ये
चढाईतून लढाई करतोय तो आपला बंटी बांधनकर. पुन्हा एकदा 7ची फळी फोडून त्यांनी एक खेळाडू बाद केलाय. पुन्हा एकदा चढाईसाठी हा 3 नंबरची जर्सी परिधान केलेला वारंवार चढाई करतोय, मिळवतोय गुण, परंतु अजूनही पाहिजे तितकं यश हाताला लाभत नाहीये. सुंदर अशा प्रकारची चढाई करतोय आणि रिक्त हस्ते मागे परतला. पुन्हा एकदा वारंवार बंटी बांधनकर. ग्राउंड नंबर 2 वरचा सामना देखील पाहिला तर 16 आणि 7 जवळजवळ 9 गुणांची बढत ही ग्राउंड वरती दिसते आणि या ठिकाणी 8 आणि 13 5 गुणांची बढत दिसते. सुंदर अशा प्रकारची चढाई बंटी बांधनकर बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा एकदा मागे फिरतोय. रांगोळी काढली तरी का जितेश ओढंगे या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी जी रांगोळी काढलेली आहे ते ओढंगीचे जितेश पाटील यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आहोत, ऋण व्यक्त करतो आहोत. त्यांचे सहकारी आणि जितेश पाटील आपलं या ठिकाणी मनोमनी आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. ओढंगीचे जितेश पाटील आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहोत. तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं आजच्या दिवसाच्या ह्या शेवटच्या सामन्यांचे दोन्ही ग्राउंड या ठिकाणी सज्ज आहेत. त्या अर्थातच आपल्या कस लावण्यासाठी सहकार्य लाभलं ते अर्थातच सर्व रेफरी, पंच आणि त्याचबरोबर आमच्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व मार्गदर्शक यांच्यामधूनच या कबड्डीच्या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न होत आहेत. 6 एक अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण चढाई करतोय तो अर्थातच या डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्याकडे जात असताना त्याला यश आलेलं आहे आणि 2 गुण मिळून हा खेळाडू आपल्या संघाला बढत्तर घेऊन पुन्हा एकदा गेलेला आहे. गुणफलक होतोय 15-9. आता मात्र या वेळेला या ठिकाणी पंचांनी इथे ग्रीन कार्ड दाखवलेलं आहे. याचा अर्थ सूचित केलंय की आपण कृपया जास्त काही न बोलता विकी पुन्हासाठी चढाई करतोय, आपल्या संघाचे गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, खूप काही प्रयत्न करतोय, परंतु तिथे मात्र त्याला काही यश मिळत नाही आणि विकी या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी बंटी बांधनकर 3-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. आता मात्र जर पकड झाली तर मगाशी मात्र बंटीला पकड झाली होती आणि 2 गुण मिळाले होते. इथं मात्र बंटीने एक खेळाडू सहज बाद केला. पुन्हा एकदा चढाईसाठी 3 नंबरचा जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या पटामध्ये चढाई करतोय. 7-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. त्यातूनच एखादा खेळाडू बाद करणं म्हणजे नक्कीच इथे मात्र तो पडलेला आहे. थोडस इथेच पकडण्याची परिस्थिती आणि ग्राउंड नंबर 1 वरती पुन्हा एकदा बंटी या ठिकाणी आपल्याला खेळाडू बाद करून पुन्हा एकदा या ठिकाणी बंटीच्या रूपाने संघाला 2 गुण प्लस 1 गुण अशा प्रकारची 3 गुणांची बढत पुन्हा एकदा मिळते आणि गुणसंख्या होते ती अर्थातच 9-21. एक फार मोठ्या प्रकारची दरी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. त्या अर्थातच ग्राउंड नंबर 1 वरती आणि ग्राउंड नंबर 2 वरती देखील 10 गुणांची बढत दिसते ती 7-17 या गुणातून. प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी वेगळं घडतं आणि मित्रांनो आजचा दिवस या सामन्यांच्या वतीनं या ठिकाणी ही जी 3 कबड्डी प्रीमियर लीग 2021 सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य घेऊन मदत करून ही लीग चांगल्या प्रकारे संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून श्री संजय डंगर आणि श्री परशुराम पाटील यांच्या याच्यातूनच स्वर्गीय भाई मोहनराव पाटील या स्टेडियम मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ही प्रीमियर लीग संपन्न होतोय.
मिक्स खेळाडू असल्यामुळे कोणत्याही गावाचं नाव या ठिकाणी येत नाही, ते म्हणजे अर्थातच त्या ठिकाणी आपण संघ निवडतोय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो ग्राउंड नंबर 1 वरती बंटी बांधनकर. संकल्प चिंतामण पाटील, कृपया आपण गेट वरती यायचंय. संकल्प चिंतामण पाटील, कृपया आपण गेट वरती यायचंय. लहान मुलं जर कोणी आणली असतील तर त्यांनी कृपया लहान मुलांना सोडू नका. रात्रीची वेळ आहे, आपल्याला परत अडचण निर्माण होईल. सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्याच अथक परिश्रमातून या ठिकाणी कबड्डी आपल्याला चांगल्या प्रकारची खेळताना दिसते. चढाईसाठी पुन्हा एकदा 3 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू अतिशय प्रयत्न करतोय, पण यश काही मिळत नाहीये. ग्राउंड नंबर 1 चा सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. गुणफलक दाखवतोय तो अर्थातच 9-22 म्हणजेच जवळजवळ 13 गुणांची बढत या ठिकाणी पाहायला मिळते ती ग्राउंड नंबर 1 वरती. ग्राउंड नंबर 2 वरती देखील 8-18 10 गुणांची बढत आहे ती ग्राउंड नंबर 1 वरती 2 वरती. तो देखील सामना तितकाच सफलतेकडे जातोय. पाहूया दोन्ही संघांच्या मधील संघ कोणत्या प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी विजयी होत आहेत हे आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आजच्या दिवसाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आहोत. आजच्या दिवसाला पूर्ण विराम देत आहोत. ते थोड्या वेळातच हा सामना आता आपला आजच्या दिवसाच्या सामन्यांमधून संपणार आहे. चला ग्राउंड नंबर 1 चा सामना या ठिकाणी सुरू होतोय. सामना अधिकाऱ्यांनी आपले संकेत दिलेला आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. आज उद्घाटनाचा दिवस त्यामुळे थोडासा उशीर झाला स्पर्धेला, परंतु उद्या बरोबर 2 वाजता पहिला सामना सुरू होईल. याची आपण नोंद घ्या. जे 4 सामने आजचे पेंडिंग राहिलेत ते आम्ही उद्या सुरुवातीला सुरू करू. खूप चांगलं असं नेत्रदीपक आयोजन तुम्ही पाहता पेन कबड्डी लीगच्या माध्यमातून. आज तालुक्याचे खेळाडू त्यांचा तुम्हाला खेळ इथे पाहायला मिळाला आणि जो या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करेल तो प्रसिद्ध देखील होईल आणि त्याला मात्र पुढचं प्लॅटफॉर्म देखील मिळेल यात मात्र शंका नसणार आहे. या स्पर्धेमध्ये जे 4 टॉप संघ पोहोचतील त्यांच्यासाठी देखील मोठी पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 75,000 रुपये, त्यानंतर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 51,000 रुपये ही मोठी पारितोषिक असेल. टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचतील त्या संघांसाठी आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर त्याच्यासाठी सोन्याची अंगठी आहे आणि बेस्ट डिफेंडर आणि तुम्ही पाहता बेस्ट रायडर यांच्यासाठी देखील ब्रँडेड कूलर देऊन त्यांचा गौरव केला जाईल. खरं तर पहिलं पर्व आहे, परंतु ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला असं बघून वाटत नाही हे पहिलं पर्व आहे. एवढं चांगलं आयोजन आज तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलंय. कबड्डीची स्पर्धा आणि आनंदाचं वातावरण, चैतन्याचं वातावरण तुम्ही पाहता, उत्साहवर्धक वातावरण या क्रीडांगणामध्ये निर्माण झालंय. मातीतला खेळ आहे आणि सर्व खेळाडू मात्र आपापल्या परीने आपल्या संघाला कशाने विजयाकडे घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. तर संपूर्ण संघांना, प्रत्येक खेळाडूंना, त्याचबरोबर जे संघ मालक आहेत त्यांनाही शुभेच्छा असतील. नक्कीच हॅलो, तुझ्यामुळे रेंज जाते हो. या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 चा सामना 23 आणि 9 फार मोठ्या फरकाने या ठिकाणी आपल्याला सामना दिसतोय. जवळजवळ 14 गुणांची बढत तर ही ग्राउंड नंबर 1 वरती दिसते, तर ग्राउंड नंबर 2 वरती जवळजवळ 8 गुणांची बढत दिसते. पाहूया सामन्यामध्ये काय घडतंय. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा हा सामना ग्राउंड नंबर 1 वरती देखील पाहायला मिळतोय. चढाई तितकीच विकीची, परंतु तो रिक्त हरते, परंतु विकीची चढाई झाली म्हणजे बंटी त्याला प्रत्युत्तर देतोय असं वारंवार आपल्याला पाहायला मिळतंय. चढाईसाठी 5-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, इथे मात्र बोनस ऑफ आहे आणि चढाईसाठी आपले खेळाडू अगदी आजपर्यंत चढाई करून आपला गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. बंटी अतिशय चांगल्या प्रकारची चढाई करतोय. क्षणाला काहीतरी वेगळं घडतंय आणि त्याच्यातूनच या ठिकाणी बंटी रिक्त हस्ते मागे पुन्हा एकदा विकी चढाईसाठी.
तसं पाहायला गेलं तर थोडंसं व्यापारी पद्धतीने देखील, कारण आता मला वाटतं या क्षणाला काहीतरी वेगळा नियोजन आयोजन या माध्यमातून खेळाडूंच्या मध्ये दिसतंय की आता काय करावं. मन ते थंडी काय मध्ये छान छान अतिशय सुंदर अशा प्रकारचे एक खेळाडू बाद करून पुन्हा एकदा वारंवार चढाई करण्यासाठी येतोय तो विकी. चढाई मात्र अगदी एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत प्रत्येक खेळ आणि गाव तो हलवण्याचा प्रयत्न करतोय संघातील. अरे सुंदर सुंदर अतिशय सुंदर. विकीची चढाई तितकीच महत्वपूर्ण आणि त्याने एक खेळाडू बाद केलेला आहे. पुन्हा एकदा पंटी बांधनकर त्याला प्रत्युत्तर देतोय. मला वाटतं इथं आपल्याला ग्राउंड नंबर 1 वरती पाहायला मिळालं तर बंटीची सर्व्हिस झाली तर विकी त्याला प्रत्युत्तर देतोय आणि विकीची चढाई झाली की बंटी प्रत्युत्तर देतोय. 5-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बोनस इथे ऑफ आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी या ठिकाणी. तर याच दरम्यान इरवाडीचे आमचे उपसरपंच आदरणीय आदित्य पाटील साहेब, आपण कुठे असाल तर प्लीज अध्यक्ष संजय डंगर यांच्यासमोर संपर्क साधा. आणि खरं तर तुम्ही पाहता कबड्डीचा खेळ आणि आमचे जे रेफरी आहेत त्यांचं मी कौतुक करेन, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि नियमांमधली पारदर्शकता पाहायला मिळाली रेफरी यांच्या माध्यमातून. तर आदित्य पाटील यांचं शुभागमन, प्रचंड मेहनत त्याने घेतली. सर्व रेफरीचं देखील कौतुक करायला लागेल. आमचे रायगड कबड्डी असोसिएशनचे सर्व आमचे शिलेदार गुणलेखक असतील, आमचे समालोचक असतील, त्यांचाही आवर्जून उल्लेख करू. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला. खूप मोठं आज मात्र या स्पर्धेला यांचं राहिलं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे रेफरी आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने मात्र त्यांच्याकडून आम्हाला नियमांची पारदर्शकता पाहायला मिळाली. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाहीये असे मात्र त्यांनी आज या ठिकाणी न्याय देखील दिले प्रत्येक संघाला. ग्राउंड नंबर 1 वरती आणि 2 वरती आपण पाहतो तो स्कोर बोर्ड आपल्याला दाखवतोय. फार मोठ्या गुणांची दोन्हीकडे फरकाने आपल्याला बदल दिसतोय. त्याच्यामुळे इथे मात्र काही सांगता येणार नाही की बहुतेक अंशी विजेतेपद किंवा त्या खेळाडूंच्या माध्यमातून कोणता संघ विजेता होईल याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जाणीव झालेली आहे. म्हणूनच प्रेक्षक देखील हळूहळू या ठिकाणावरून पाय काढण्याचा प्रयत्न करतायत, कारण आता शेवटच्या क्षणाला मात्र काही घडेल असं बदल आपल्याला दाखवता येत नाही की एवढा मोठा फरक काही दिसणं कठीण आहे. 24-12 आणि एकीकडे 23-12 13-12 अशा प्रकारचा या ठिकाणी 13-22 अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला गुणफलक दाखवतोय. इंडिकेटर आपल्याला सूचित करतोय आणि ग्राउंड नंबर 1 वरती पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो बंटी बांधनकर. 6-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. इथे मात्र बोनस ऑन आहे. त्या पद्धतीप्रमाणेच बंटी चढाई करून रिक्त हक्ते मागे परतलाय. पुन्हा एकदा चढाईसाठी वारंवार चढाई करतोय तो अर्थातच विकी. सुंदर सुंदर खरोखरच ही दुसरी चढाई मला वाटतं अतिशय सुंदर अशा प्रकारची चढाई करून या ठिकाणी विकीने मगाशी देखील तशाच प्रकारचं आपल्या खेळाडूंच्या अंगावरती हात टाकून स्वतः उडी मारून बाहेर पडलेला आहे. असा सुंदर अशा प्रकारचं खेळ विकीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर जसं काही हा एक प्रकारचा लपंडाव सुरू आहे. एकीकडून विकी आणि एकीकडून बांधनकर. बांधनकर तब्येतीने तितकाच चांगल्या प्रकारे असल्यामुळे एकट्याने हात टाकणं मात्र कठीण आहे. अशा वेळेला खेळाडूने तेवढंच लक्ष द्यायला पाहिजे की एकट्याने पुढे येऊन आपण हा खेळाडू पकडणं शक्य होणार नाही. 4-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चढाई करतोय तो आणि इथे पण त्यांनी मात्र उडी मारण्याचा प्रयत्न केला होता, पण विकी सारखं मात्र त्याला यश आलं नाही आणि या ठिकाणी तो बाद झालेला आहे. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो अर्थातच बंटी बांधनकर.
तमाम कबड्डी रसिकांच्या वतीनं आजच्या दिवसाच्या शेवटच्या क्षणाकडे या ठिकाणी आपण जातो आहोत. ते अर्थातच स्पेन कबड्डी प्रीमियर लीग 2021 उपस्थित सन्माननीय पेनचे माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील यांनी देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य दिलं. अगदी कबड्डीच्या स्पर्धा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ते आपल्या समवेत आहेत आणि त्यांच्यामधूनच आजचा हा सामन्याचा शेवटचा क्षण प्रेक्षकांना देखील कळलेला आहे. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा 2 पॉइंट घेऊन विकी परतलाय. सूर गवसतोय तो विकीला आणि याच्यामध्ये क्षणाक्षणाला काहीतरी वेगळं घडतंय आणि बंटीला देखील या ठिकाणी कळलंय की आता आपण खेळाडूंच्या हातातून थोडीशी चुका होत आहेत आणि याच्यातूनच देखील या ठिकाणी 26-16 10 गुणांची देखील अजून देखील बंटी संघाकडे बढत्तर आहे. तर एकीकडे 14-23 अशी आपल्याला या ठिकाणी बढत्तर दिसते. पुन्हा एकदा चढाईसाठी वारंवार चढाई येते करतोय तो अर्थातच बंटी बांधनकर. 7-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बोनस ऑन आहे आणि या ठिकाणी बोनस अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच बंटी पुन्हा एकदा करेल आणि पाहूया त्याच्यामधून काय होतंय. आणि इथे मात्र बंटीला यशस्वी पकड झाली आणि या ठिकाणी बंटीला पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गुण पुन्हा एकदा विकीच्या संघाला मिळतोय. विकी पुन्हा वारंवार चढाई करतोय आणि खेळाडूला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे असं म्हणत असताना इथे दोन्ही खेळाडू बाद करून विकी मला वाटतं पूर्णपणे संघावरती आपल्या लोन देऊन बंटीची जबाबदारी आता इथे वाढते. ते अर्थातच 19-26 जवळजवळ 21-26 5 गुणांची बढत्तर फक्त आता बाहेर राहिलेली आहे. शेवटचा क्षण मला वाटतं नक्कीच आपल्याला रोमहर्षक होईल. काय होईल काय सांगता येणार नाही अशी परिस्थिती विकीने बदलून टाकण्याचं काम केलंय, बंटीला सांभाळण्याचं काम केलं, परंतु त्या ठिकाणी विकीने मात्र त्याच्यावरती थोडीशी शिक्कामोर्तब करण्याचं काम केलं. अतिशय चांगल्या प्रकारची चढाई प्रत्येक वारंवार झाली ती विकीची. ग्राउंड नंबर 2 वरती 14-25 अशी गुणफलक दाखवते. जवळजवळ 11 गुणांची बढत्तर दिसते. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो अर्थातच बंटी बांधनकर. झुंजार कणे संघाचा हा खेळाडू इथे अतिशय चांगल्या प्रकारचे आणि मला वाटतं जवळजवळ 5 ते 8-10 वर्षाचा खेळ बंटीला आपल्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळाला. तो देखील अजूनही तितकाच खेळ तो दाखवतोय आणि सुंदर अशा प्रकारची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, कणे या गावानं देखील अतिशय चांगल्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, दिलेले आहेत. मारुती म्हात्रे या ठिकाणी आपल्याला या संघाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील एका कालचे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचं नाव गणलं जात होतं आणि कणे संघाचे दोन्ही संघ रणझुंजार कणे आणि झुंजार कणे असे दोन्ही संघ देखील तितकेच महत्वपूर्ण कामगिरी करत होते. आज या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी 2 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 7-1 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण ते अर्थातच पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय. तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला वारंवार चढाई करतोय, परंतु पाहूया काय होतंय. काही क्षणातच काही मिनिटांमध्ये हा सामना आता आपल्या दोन्ही बाजूचे संपतील. आजच्या दिवसाच्या सामन्यांना पूर्णत्वाला जातोय आपण. आपल्या सामने आज संपत आहेत, परंतु थोडीशी उणीव आहे ती म्हणजे आजचे सामने बाकी राहिलेत. ते बाकी राहिलेले सामने या ठिकाणी उद्याला पूर्ण करायचे आहेत. साखळी पद्धतीचे 4 सामने आपल्याला उद्या खेळवायचे आहेत. संघांना विनंती आहे, संघ नायकांना विनंती आहे, कृपया आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित राहा. सामना अधिकारी, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी वेळेत उभे राहून उद्याचे सामने चांगल्या प्रकारे संपत कशा होतील यासाठी आपण आपलं सहकार्य द्यावं. ग्राउंड नंबर 2 वरती देखील जवळजवळ 29-15 असा इथे आपल्याला फरक दिसतोय. 14 गुणांची बढत्तर तिथे आपल्याला ग्राउंड वरती दिसते, तर एकीकडे आपल्याला 6 गुणांची बढत्तर दिसते ते 18-22. वारंवार चढाई करते तो बंटी. पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर बंटीला
विकी अशा प्रकारची दोघांची एक प्रकारचं लपंडाव इथे सुरू झालेला आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज झालाय. कोणीही दमत नाही, थकत नाही, गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुन्हा एकदा इथे विकीने 2 गुण मिळवलेले आहेत. घाई होते असं मला वाटतंय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 24-28 4 गुणांची पडत्तर आता राहिलेली आहे. पाहूया बंटी बांधणकरला ही झीज भरून काढता येते का, किंबहुना कोणत्या पद्धतीचं या ठिकाणी अवलंबन केलं जाईल की आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करता येईल. या ठिकाणी बंटी आता व्यापारी तत्वावरती खेळतोय, तो म्हणजे अर्थातच वेळ घालवण्याचा. पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो विकी. खरोखरच कवी रसिकांच्या गळ्याचा ताईक अत्याचार याच्यामधून झाला तो म्हणजे विकीने प्रत्येक क्षणाक्षणाला एक वेगळा खेळ करून आपल्या माध्यमातून, आपल्या खेळाच्या माध्यमातून संघाला गुण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अर्थातच विकीने पुन्हा एकदा चढाईसाठी 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपले गेलेले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय, चढाई करतोय. आणि पाहूया आता त्याच्यामधून त्याला काही यश येते का. ग्राउंड नंबर 2चा सामना या ठिकाणी संपलेला आहे. छान छान आता मात्र मारलेला आहे. एक खेळाडू बाद केलेला आहे. आणि इथे पुन्हा एकदा 29-24 असा गुणफलक या ठिकाणी ग्राउंड नंबर 2चा सामना संपलेला आहे. त्या ठिकाणचे असलेले कबड्डी रसिकांचं या ठिकाणी आम्ही आजच्या दिवसाचं आभाराचा कार्यक्रम, अर्थातच आपल्या सगळ्यांचं सहकार्य आज जसं लाभलं तशाच प्रकारचं आभार आज आपल्या या ठिकाणी आम्ही मानतो आहोत. ग्राउंड नंबर 2 वरती आपण पाहिला नील अँड साहिल रायडर्स या टीमनं हा सामना जिंकला. आणि जवळजवळ 29 गुण नील रायडर्स संघाचे 29 गुण झाले होते. आणि एम एंटरप्राइजेसचे आपण पाहिले 15, म्हणजे 14 गुणांना हा सामना जिंकला नील अँड साहिल रायडर्स टीमनं. हर्षद पितळे आणि जयेश पाटील यांचा हा संघ. ग्राउंड नंबर 2चे इंडिकेटर्स बंद करून घ्या. लगेचच ग्राउंड नंबर 1चा देखील सामना आता थोड्या वेळातच निर्णयाकडे जातोय. 29-24. गिरीश आपण कुठे असं स्टेजवर या. गिरीश बाजार समितीचे गिरीश आपण कुठे आहेत, लवकर स्टेजवर या. सुंदर सुंदर अशा प्रकारची पक्कडी या ठिकाणी सूर पुन्हा एकदा बंटीला सापडतोय. 30-24 अशा प्रकारची गुणांची इतर या ठिकाणी पाहायला मिळते. ती 5 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण बोनस ऑफ आहे. आणि या ठिकाणी बंटी चढाईसाठी करतोय तो अर्थातच इथे आपला वेळ टाइमपास करण्याचा, कारण प्रत्येक चढाईमध्ये 30 सेकंदाची चढाई होते, तेवढे 30 सेकंद प्रत्येक ठिकाणी कमी करून झालेला वेळ कसा प्रकारे घालवावा यासाठी तो प्रयत्न करतोय. तो पण आता संपलाय. संपला. त्रुटिक नियमांचा अवलंबन करून पुन्हा एकदा विकी चढाईसाठी करतोय. 7 अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. आणि त्याला माहित आहे की एक खेळाडू बाद झाला तरी चालेल, परंतु कोणत्याही प्रकारची अडचण नको, म्हणून इथे या ठिकाणी विकीला सहजगत्या 1 गुण देऊन त्याला परत पाठवलेला आहे. पुन्हा एकदा चढाईसाठी 8 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाई करतोय आपल्या पटातून आणि गेलेला गुण पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. 30-25 गुणांची बढत्तर आहे ती बंटी बांधणकरकडे. आणि पुन्हा एकदा चढाई सुंदर अशा प्रकारे झालेली आणि एका चढाईमध्ये
मला वाटतं सुपर रेड झालेली आहे आणि 3 खेळाडू बाद झालेले आहेत. अभिनंदन. 33 गुण, एकीकडे 25 गुण. इथेच या ठिकाणी कलाटणी मिळालेली आहे ती अर्थातच बंटीच्या संघाला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा काही राहिलेला क्षण या ठिकाणी टिपला जातोय. बंटी पुन्हा एकदा टाइमपास करतोय. तो अर्थातच आपल्या संघाला कोणत्यावरती 7 गुणांची आघाडी ही बंटीकडे आहे. त्याच्यामुळे बंटी जास्त काही प्रयत्न करणार नाही, त्रास घेणार नाही. आपल्या संघाला मिळण्याचा आणि त्या ठिकाणी सामना संपलेला आहे. सामनाधिकारी येताना पॅड घेऊन यायचे आहे. इकडे गुणलेखकाच्या टेबलवरचे पॅड घेऊन यायचे आहे. या ठिकाणी आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने